गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटर बसवा, वाढीव वीज बिलांविरोधात चामोर्शीत महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा. युवक काँग्रेस आणि NSUI गडचिरोली यांच्या वतीनं चामोर्शी येथे लक्ष्मी गेटपासून महावितरण कार्यालयापर्यंत स्मार्ट मीटर विरोधात भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करून जुने वीज मीटर पुन्हा बसवावेत, वाढीव आणि अवाजवी वीज बिले कमी करावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला नागरिकांच्या विविध प्रश्नांवर जाब विचारत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अपेक्षेपेक्षा अनेक पटीने वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत असल्याने त्यांनी सांगितलं आहे. आधीच महागाई, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यावर वाढीव वीज बिलांचा अतिरिक्त बोजा लादणे हा अन्याय असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. यावेळी ब्राह्मणवाडे यांनी शासनाला स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करणे, पूर्वीप्रमाणे जुने वीज मीटर बसवण्याची, वाढीव अवाजवी वीज बिले कमी करून वीज ग्राहकांना दिलासा देण्याची, तसेच भविष्यात कोणत्याही ग्राहकावर अन्याय होणार नाही याची हमी देण्याची मागणी केली. तसेच नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे सादर केले. निवेदनाची दखल घेत उपकार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी तात्पुरती आंदोलनाची सांगता केली. तसेच मागण्यांवर अपेक्षित कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष गडचिरोली ॲडव्होकेट विश्वजित पोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष काँग्रेस, NSUIचे काँग्रेस कार्यकर्ते, शेतमजूर, शेतकरी, महिला तसेच विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.